लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.3 मधील क्वेश्चन 3 मधील एक्झाम्पल 6 पर्यंत पाहिलेले आहे। क्वेश्चन 3 मधील 6 एक्झाम्पल, त्यातीलच क्वेश्चन 3 मधील 7 नंबरचा एक्झाम्पल पाहू आपण। तर काय दिलेले आहे, इन अंडर रूट 2 प्लस कॉस 8x इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला, 2 टाइम कॉस x दाखवायचं। तर आपण लेफ्ट साइड कन्सिडर करू। कन्सिडर इन अंडर रूट 2 प्लस इन अंडर रूट 2 प्लस इन अंडर रूट 2 प्लस कॉस ऑफ 8x। इथे आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा, यार 1 प्लस कॉस 2 थीटा इट इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला वापरायचा। वी हॅव 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला वापरायचा। तर 2 टाइम थीटा आहे, त्याचा हाफ अँगल आहे थीटा। मग यातून काय करायचं, आता 1 प्लस कॉस 2 थीटाच्या फॉर्ममध्ये आणावं लागेल। इथे किती आहे, कॉस ऑफ 2 टाइम आहे, यात काय पाहिजे, इथं 2 पाहिजे। बुक मध्ये नाही दिलेलं, पण इथं पाहिजे 2 टाइम कॉस ऑफ 8x असं पाहिजे एक्झाम्पल ते। मग 2 आपल्याला काय करता येईल, कॉमन घेता येईल, म्हणजे मग 1 प्लस कॉस थीटाच्या फॉर्ममध्ये येणार। मग दिस इज इक्वल टू काय येणार, इन अंडर रूट, हे पुढचं एक्झाम्पल आहे, दिस इज इक्वल टू इन अंडर रूट 2 प्लस इन अंडर रूट 2 प्लस इन अंडर रूट, काय करायचं, दोन्हीतून 2 कॉमन निघतो, 2 कॉमन घ्यायचा। मग 2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस काय येणार, कॉस ऑफ 8x। इथे जर 2 नसतं तर आपल्याला इथल्या 2 चं सिम्प्लिफिकेशन नाही होते, म्हणून इथे काय पाहिजे, 2 टाइम कॉस ऑफ 8x पाहिजे, म्हणजे 2 आपल्याला कॉमन घेता येईल। आणि ब्रॅकेटमध्ये काय राहतं, 1 प्लस कॉस ऑफ 8x। मग 1 प्लस कॉस 2 थीटाच्या फॉर्ममध्ये, मी तर 2 थीटा म्हणजे किती, 8x चा हाफ अँगल म्हणजे किती येणार आहे, 4x येणार। म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, दिस इज इक्वल टू इन अंडर रूट 2 प्लस इन अंडर रूट 2 आणि प्लस इन अंडर रूट 2 इंटू 1 प्लस कॉस 8x इक्वल टू 2 टाइम कॉस स्क्वेअर ऑफ 4x। 8x चा हाफ किती येणार आहे, 4x येणार। मग 2 टाइम कॉस स्क्वेअर ऑफ 4x, मग 2 इंटू 2 4 होणार, 4 चं स्क्वेअर रूट 2 निघतं, आणि कॉस स्क्वेअर चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 4x, कॉस ऑफ 4x येतं। म्हणजे दिस इज इक्वल टू काय येणार, इन अंडर रूट 2 प्लस इन अंडर रूट 2 प्लस याचं स्क्वेअर रूट निघतंय 2 इंटू कॉस ऑफ काय येणार आहे, 4x येणार। आणि आता परत काय करायचं, मागाच्या सारखंच 2 कॉमन घ्यायचं। मग इन अंडर रूट काय येणार, मग 2 प्लस इन अंडर रूट 2 कॉमन घेतल्यावर 1 प्लस कॉस ऑफ 4x येणार। मग 1 प्लस कॉस ऑफ 4x म्हणजे 1 प्लस कॉस 2 थीटाच्या फॉर्ममध्ये आहे, इट इज इक्वल टू काय येणार, 2 टाइम कॉस स्क्वेअर थीटा, थीटा इथे किती आहे, 4x, 4x चा हाफ किती येणार आहे, 2x येणार। म्हणजे दिस इज इक्वल टू काय येणार, इन अंडर रूट 2 प्लस इन अंडर रूट 2 इंटू 1 प्लस कॉस 4x इक्वल टू काय येणार, 2 टाइम कॉस स्क्वेअर ऑफ 2x असं येणार। मग 2 इंटू 2 4 होतं, 4 चं स्क्वेअर रूट 2 निघतं, आणि कॉस स्क्वेअर ऑफ 2x चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, कॉस 2x, म्हणजे ह्या क्वांटिटीचं स्क्वेअर रूट निघतं। मग काय येणार, दिस इज इक्वल टू इन अंडर रूट 2 प्लस 2 टाइम कॉस ऑफ 2x। आता पुन्हा काय करायचं, 2 कॉमन घ्यायचा। मग इन अंडर रूट काय येणार, 2 इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 2x, आणि 1 प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला वापरायचा, इट इज इक्वल टू काय येणार, 2 टाइम
कॉस स्क्वेअर एक्स येणार आणि याचं स्क्वेअर रूट निघतं. दिस इज इक्वल टू 4चं स्क्वेअर रूट 2 आणि कॉस स्क्वेअर एक्सचं स्क्वेअर रूट काय आहे कॉस एक्स. म्हणजे रिक्वायर्ड काय आहे राईट हँड साईड आलेली आहे. ह्या टाईपचं एक्झाम्पल बराच वेळा आलेला आहे एक्झामला. मग हे विचारलं जातं. परत मल्टिपल चॉईस क्वेश्चनलाही विचारलं जातं. JEE नीट ह्या एक्झाम JEE मॅथ ग्रुपसाठी CETच्या त्यासाठी सुद्धा हे एक्झाम्पल विचारलं जातं. आणि नंतर आता पुढचं आहे 8 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहू. त्या टाईपचं सुद्धा एक्झाम्पल येतं एक्झामला. आपल्या ह्या बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा विचारलं जातं ह्या टाईपचं एक्झाम्पल. 11वीच्याला सुद्धा विचारलं जाईल ह्या टाईपचं एक्झाम्पल. आता काय आहे 16 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला साइन ऑफ 16 थिटा. तर आपण लेफ्ट साइड कन्सिडर करू. 16 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा. दिस इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला 16 कसं लिहिता येईल 8 इंटू 2 असं लिहू आपण. 8 इंटू 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा आणि इंटू कॉस 8 थिटा. इथं कोणता फॉर्म्युला वापरता येईल 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला वापरता येईल. आणि इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला साइन ऑफ 2 थिटा हा फॉर्म्युला आहे. मग याच्याबद्दल काय टाकता येईल आपल्याला साइन ऑफ 2 थिटा टाकता येईल. मग इंटू किती साइन 2 थिटा इंटू हा कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा आणि इंटू कॉस 8 थिटा असं येणार. मग दिस इज इक्वल टू काय ना परत 8 आपल्याला काय लिहिता येईल 4 इंटू 2 असं लिहिता येईल. 4 इंटू 2 इंटू साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस ऑफ 4 थिटा इंटू कॉस ऑफ 8 थिटा. माझे तर काय ना 2 टाइम्स साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. इथं जसं थिटा होतं त्याचा डबल अँगल आला म्हणजे 2 थिटा. तिथं 2 थिटाचा डबल अँगल म्हणजे किती होणार आहे 4 थिटा होईल साइन ऑफ 4 थिटा. म्हणजे दिस इज इक्वल टू 4 इंटू साइन ऑफ 2 थिटाचा डबल म्हणजे किती येणार आहे 4 थिटा इंटू कॉस ऑफ 4 थिटा आणि इंटू कॉस ऑफ काय येणार आहे 8 थिटा. आता पुन्हा 4 कसं लिहिता येईल 2 इंटू 2 असं लिहिता येईल आपल्याला. 2 इंटू 2 इंटू साइन ऑफ 4 थिटा इंटू कॉस ऑफ 4 थिटा आणि इंटू कॉस ऑफ 8 थिटा. आता इथे पुन्हा काय करता येईल 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला वापरता येईल. इथं आता अँगल किती आहे 4 थिटा. 4 थिटाचा डबल अँगल किती होणार आहे 8 थिटा होणार. म्हणजे मग काय येणार आहे दिस इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला 2 टाइम्स दिस इज इक्वल टू 2 टाइम. आता याचं किती येणार आहे साइन ऑफ किती 8 थिटा येणार. साइन ऑफ 8 थिटा आणि इंटू हा कॉस ऑफ 8 थिटा कॉस ऑफ 8 थिटा. मग 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटाच्या फॉर्ममध्ये परत आलं. मग साइन ऑफ 2 टाइम 8 थिटा म्हणजे किती 8 थिटाचा डबल घ्यावा लागेल आपल्याला म्हणजे साइन ऑफ किती येणार आहे 16 थिटा. दिस इज इक्वल टू साइन ऑफ 16 थिटा म्हणजे रिक्वायर्ड मिळालेला आहे. हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं हे एक्झाम्पल सुद्धा 2-3 मार्काचं आधीचं सुद्धा 2 ते 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. आणि आता पुढचा आपण 9 नंबरचा एक्झाम्पल घेऊ. पुढचा आहे साइन ऑफ 3x आपण कॉस x प्लस कॉस ऑफ 3x आपण साइन x.
इट इज इक्वल टू काय येतं 2 टाइम कॉट ऑफ 2x. हे लेफ्ट साइड आपण कन्सिडर करू साइन ऑफ 3x अपॉन कॉस x प्लस कॉस ऑफ 3x अपॉन साइन x. तर डिनॉमिनेटर इक्वल करू आपण साइन 3x इंटू साइन x, साइन ऑफ 3x इंटू साइन x प्लस कॉस ऑफ 3x इंटू कॉस x. मग साइन साइन a इंटू प्लस कॉस कॉस a खाली कॉस x इंटू साइन x. तर काय करू आपण हे अगोदर लिहिलं आणि हे नंतर लिहिलं तर काही फरक पडणार नाही. cos 3x इंटू कॉस x प्लस साइन 3x इंटू साइन x अपॉन कॉस x इंटू साइन x. मग कोणत्या फॉर्म मध्ये आहे न्यूमरेटर cos a इंटू कॉस b प्लस साइन a इंटू काय आहे साइन b ह्या फॉर्म मध्ये आहे. इट इज इक्वल टू काय आहे cos ऑफ a मायनस b चं एक्सपान्शन आहे. दिस इज इक्वल टू cos ऑफ 3x मायनस x याचं एक्सपान्शन आहे. आणि खाली काय तर cos x इंटू साइन x, cos x इंटू साइन x असं येणार. मग काय करता येईल इथं काय तर cos ऑफ 2x येणार. 3x मायनस x किती होतं 2x होतं. मग काय लिहिता येईल आपल्याला दिस इज इक्वल टू काय होतं cos ऑफ 2x अपॉन इथं cos x इंटू साइन x आहे तर आपण साइन इंटू कॉस लिहिलं काय फरक पडणार नाही. आणि 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल cos 2 साइन 2 थिटा असं लिहिता येईल. मग तो फॉर्म्युला वापरता येईल. इथं 2 नाही आहे, 2 नाही म्हणजे आपण 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करू. मग काय येणार इथं 2 टाइम आणि खाली सुद्धा आपण 2 घेऊ म्हणजे 2 ने काय केलं मल्टिप्लाय डिवाइड केलं साइन x इंटू कॉस x किंवा कॉस x इंटू साइन x ठेवलं तरी चालेल. मग 2 टाइम कॉस 2x आणि 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा आहे. म्हणजे इथं काय लिहिता येईल आपल्याला साइन ऑफ 2x. मग कॉस आपण साइन का आहे कॉट x म्हणजे दिस इज इक्वल टू 2 टाइम कॉट ऑफ 2x म्हणजे रिक्वायर्ड आपल्याला आलेलं आहे. हे झालं एक्झाम्पल 9 नंबरचं. नंतरचं 10 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहू. 10 नंबरचं एक्झाम्पल काय आहे cos x अपॉन 1 प्लस साइन x इट इज इक्वल टू काय आहे cot ऑफ x बाय 2, cot ऑफ x बाय 2 मायनस 1 अपॉन काय दाखवायचं आहे cot ऑफ x बाय 2 प्लस 1 हे दाखवायचं. तर लेफ्ट साइड आपण कन्सिडर करू. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे हे. मग cos x अपॉन 1 प्लस साइन x म्हणजे x बाय 2 आलेलं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे हाफ अँगलचा फॉर्म्युला वापरावा लागणार. मग काय फॉर्म्युला वापरायचा cos थिटाचा फॉर्म्युला. cos थिटा इट इज इक्वल टू काय आहे इट इज इक्वल टू cos 2 थिटाचा जसा फॉर्म्युला आहे त्यानुसार. आणि आता cot आहे म्हणल्यावर वरती cos आलं पाहिजे म्हणजे आपल्याला काय cosच्या फॉर्म्युला आहे इट इज इक्वल टू काय पहिला जो फॉर्म्युला आहे cos 2 थिटाचा जो फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा असा फॉर्म्युला आहे. तर आता इथं काय थिटा आहे म्हणजे त्याचा हाफ अँगल म्हणजे थिटा बाय 2 आहे म्हणजे काय होणार cos स्क्वेअर थिटा बाय 2 आणि मायनस काय आहे साइन स्क्वेअर थिटा बाय 2 हा फॉर्म्युला वापरता येईल. 1 म्हणजे आयडेंटिटी. आयडेंटिटी सुद्धा आपण काय करू थिटा बाय 2 च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहिता येईल. आणि साइन 2 थिटाचा जसा फॉर्म्युला आहे तोच आपण काय करणार हाफ अँगल साठी जो वापरणार. म्हणजे काय येणार साइन थिटा इक्वल टू 2 टाइम काय साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं वापरता येईल आपल्याला हा फॉर्म्युला. मग काय येणार दिस इज इक्वल टू कॉस x आहे x च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला
मग काय ना कॉस एक्स इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि मायनस काय आहे साइन स्क्वेअर एक्स बाय 2. खाली 1 आयडेंटिटी वापरता येईल. मग साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर असं आहे तर आपण कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहिलं तर काय फरक पडणार नाही. तर असं घेऊ कारण मी तो कॉस स्क्वेअर अगोदर आहे. मग आपल्याला रूट पाडायचं एक्सपान्शन घ्यायचं आहे. मग कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 हे झालं 1. आपण 1 असा लिहिला. आणि साइन एक्स म्हणजे ह्या फॉर्ममध्ये लिहायचं प्लस 2 टाइम तर साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 2 टाइम जाणार आहे साइन एक्स बाय 2 इंटू काय आहे कॉस एक्स बाय 2. कॉस एक्स बाय 2 आधी लिहिला नंतर साइन लिहिलं तरी चालेल. वरचा आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे तर त्याचे फॅक्टर पडतील ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे काय पडणार आहे कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 आणि इंटू कॉस एक्स बाय 2 आणि मायनस साइन काय येणार आहे एक्स बाय 2 असे फॅक्टर पडतील त्याचे. आणि जर ए स्क्वेअर प्लस 2 टाइम ए बी आणि प्लस बी स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये आहे. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन आहे. म्हणजे ए म्हणजे कॉस एक्स बाय 2 घेऊ आणि बी म्हणजे साइन एक्स बाय 2 कारण याच्यानुसार. मग देअरफॉर काय येणार आहे कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स बाय 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर येणार. मग इथं पण कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 आहे. मग इथं काय होणार हे कॅन्सल होईल. मग खाली काय राहतं कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 दिस इज इक्वल टू कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन काय राहिलं खाली एक राहिलंय त्यातली क्वांटिटी कॉस एक्स बाय 2 आणि प्लस साइन एक्स बाय 2. मग आपल्याला कॉट एक्स बाय 2 मायनस 1 आहे इकडं 1 आलेलं आहे म्हणजे कशाने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला साइन एक्स बाय 2 ने काय करायचं डिवाइड करायचं. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन एक्स बाय 2 साइन एक्स बाय 2 ने डिवाइड करून म्हणजे दिस इज इक्वल टू काय आता कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2. खाली डिनॉमिनेटरला कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 आणि प्लस साइन एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2. म्हणजे तुम्ही काय केलं असं लिहून लगेच पुढची स्टेप लिहिली तरी चालणार आहे. हे लक्षात आण्यासाठी म्हणून मी ही स्टेप पण दिली. कॉस अपॉन साइन का आहे कॉट एक्स बाय 2 मायनस साइन अपॉन साइन 1 येणार आणि डिनॉमिनेटरला कॉस अपॉन साइन का आहे कॉट एक्स बाय 2 आणि प्लस साइन अपॉन साइन किती 1 म्हणजे हे रिक्वायर्ड मिळालेलं आहे. हे झालं 10 नंबरचं एक्झाम्पल. नंतरचं आता आपण 11 नंबरचं एक्झाम्पल पाहू. इलेवन नंबरचं एक्झाम्पल आहे tan थीटा बाय 2 प्लस कॉट थीटा बाय 2. tan थीटा बाय 2 प्लस कॉट थीटा बाय 2 अपॉन कॉट थीटा बाय 2 माइनस tan थीटा बाय 2. कॉट tan थीटा बाय 2 माइनस कॉट थीटा बाय 2. इट इज इक्वल टू काय दाखवायचं आहे आपल्याला सेक थीटा दाखवायचं आहे सेक ऑफ थीटा. तर हे कन्सिडर करू आपण लेफ्ट साइड कन्सिडर करू tan थीटा बाय 2 प्लस कॉट थीटा बाय 2 अपॉन tan थीटा बाय 2 मायनस कॉट थीटा बाय 2. तर आपण काय करू हे साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. tan आपल्याला कसं लिहिता येईल साइन अपॉन साइन थीटा बाय 2 अपॉन काय कॉस थीटा बाय 2 असं tan लिहिता येईल आपल्याला. आणि कॉट कसं लिहिता येईल
कॉस अपॉन साईनच्या फॉर्ममध्ये कॉस अपॉन साईन कॉस थिटा बाय 2 अपॉन साईन थिटा बाय 2 दोन्ही ठिकाणी आपण साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहू. मग आपल्याला नंतर काय करायचं, डिनॉमिनेटर इक्वल करायचं. टॅन आपल्याला असं लिहिता येईल साईन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 प्लस कॉट कसं लिहिता येईल कॉस थिटा बाय 2 अपॉन साईन थिटा बाय 2 डिनॉमिनेटरला. तर काय ना टॅन आता परत तसंच लिहिता येईल साईन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 मायनस कॉस थिटा बाय 2 अपॉन साईन थिटा बाय 2. आणि आता डिनॉमिनेटर इक्वल करायचे, दोन्ही ठिकाणी इक्वल करता येईल डिनॉमिनेटर. तर काय येणार आहे साईन थिटा बाय 2 इंटू साईन थिटा बाय 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 इंटू साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 इंटू साईन थिटा बाय 2. खाली आता डिनॉमिनेटरला काय येणार साईन थिटा बाय 2 इंटू साईन थिटा बाय 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटा बाय 2 इंटू साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 इंटू साईन थिटा बाय 2. तर हे कॅन्सल होईल आणि काय राहतं साईन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन खाली काय राहतं साईन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस का आहे कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहिता येईल आपल्याला. मग साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे 1 आणि खाली का आहे साईन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर आहे, तर आपण काय करू मायनस साईन कॉमन घेऊ आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 असं येणार. आणि कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. दिस इज इक्वल टू काय येणार मग दिस इज इक्वल टू मायनस 1 अपॉन हे काय येणार आहे कॉस थिटा याचा डबल थिटा वायचा डबल किती होणार थिटा होणार. म्हणजे कशाचं एक्सपान्शन येते कॉस थिटाचं एक्सपान्शन आहे आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय आहे सेक थिटा आहे. तर मायनस काय येतं हे सेक थिटा येतं. तर आपण काय करू चेक करू इथं हां साईन स्क्वेअर साईन चेक करू मायनसच आहे. हां इथं काय आहे कॉट थिटा बाय 2 त्याच्यामुळे आपलं निगेटिव्ह आलं आणि इथं काय आहे टॅन आहे. मग आता काय चेंज होणार डिनॉमिनेटरला इथं कॉस येणार आणि इथं काय येतं साईन येतं. मी टॅन लिहिलं त्याच्यामुळं आपलं मायनस साईन आलं. इथं काय मायनस साईन नाही आहे. तर इथं काय आहे क्वेश्चनमध्ये कॉट आहे. जरी टॅन असलं तर काय येणार आहे मायनस सेक थिटा येतं आणि इथं टॅन होतं डिनॉमिनेटरला तर इथं काय येणार आहे साईन अपॉन कॉस असं येणार. आणि आता बरोबर कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय 2 असं येतं. इथं डिनॉमिनेटरला हां इथं कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस काय साईन स्क्वेअर थिटा बाय 2 त्या फॉर्ममध्ये आलं. मग इथं आपल्याला काय करता येईल मायनस साईन कॉमन घ्यायची आता गरज नाही. मायनस साईन कॉमन घ्यायची गरज नाही म्हणजे ही स्टेप आपल्याला कॅन्सल करता येईल. मग काय लिहिता येईल मायनस साईन आलं होतं कारण तिथं मी आधी इथं टॅन लिहिलं आणि इकडं कॉट लिहिलं होतं. हे 1 अपॉन काय आहे कॉस थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय आहे सेक थिटा. हे एक्झाम्पल येतं आणि नंतरचं आता 12 नंबरचं एक्झाम्पल आपण
पाहू. ट्वेल्व नंबरचा एक्झाम्पल आता. 12 नंबरचा एक्झाम्पल काय आहे, 1/tan ऑफ 3a माइनस का है tan a माइनस 1/cot 3a माइनस cot a. 1/cot 3a माइनस cot a इट इज इक्वल टू काय आहे, cos ऑफ 2a. cot ऑफ 2a दाखवायचं, cot ऑफ 2a हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण लेफ्ट साइड कन्सिडर करू. लेफ्ट साइड कन्सिडर करू. हियर कन्सिडर 1/tan ऑफ 3a माइनस tan a माइनस 1/cot ऑफ 3a माइनस cot a हे कन्सिडर करू आपण. तर cot आपल्याला कसं लिहिता येईल, टॅनच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. cot म्हणजे 1/tan आहे, ह्या फॉर्म मध्ये लिहू. म्हणजे आहे तसंच घेऊ आपण. इकडचं 1/tan 3a माइनस का आहे tan a आणि माइनस इथला आता 1/, काय लिहिता येईल 1/tan 3a आणि माइनस 1/, का आहे tan a. इथे काय करू आपण, डिनॉमिनेटर इक्वल करू सेकंड फ्रॅक्शनच्या ह्याच्यामध्ये. दिस इज इक्वल टू काय येणार आहे, 1/tan 3a माइनस tan a माइनस 1/, 1 into tan a माइनस tan 3a 1 into tan 3a डिनॉमिनेटर इक्वल करतोय आपण. आणि खाली tan 3a into tan a असं येतं, tan 3a into tan a ह्या फॉर्म मध्ये आलं. हे काय लिहिता येईल, tan 3 into tan a वरती जाईल. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, दिस इज इक्वल टू 1/tan 3a माइनस tan a माइनस काय लिहिता येईल, tan 3a इंटू काय tan a आणि आपण काय तर tan a माइनस tan 3 असं लिहिता येईल. मग आधी तर काय आहे, पहिल्याचा डिनॉमिनेटर tan 3a माइनस tan a आहे आणि तर tan a माइनस tan 3 याच्यातून काय करू आपण, माइनस साइन कॉमन घेऊ. म्हणजे काय होणार, दोघांचा डिनॉमिनेटर सारखा होतो. दिस इज इक्वल टू 1/tan 3a माइनस tan a आणि इथं माइनस tan 3a इंटू tan a आपण माइनस साइन कॉमन घेतल्यावर काय होणार, हे प्लस होईल आणि हे माइनस होईल. म्हणजे काय येतं, tan 3a माइनस tan a एवढं येणार. माइनस अपॉन माइनस काय येणार आहे, प्लस येणार. 1/tan 3a माइनस tan a आणि प्लस tan 3a इंटू tan a आपण काय तर tan 3a माइनस tan a डिनॉमिनेटर इक्वल झालेला आहे. मग आपण कसं लिहू शकतो, हे 1/tan 3a इंटू tan a असं लिहिता येईल न्यूमरेटर मध्ये. आणि खाली tan ऑफ 3a माइनस का है tan a असं लिहिता येईल आपल्याला. मग tan ऑफ tan a प्लस b चं उलट एक्सपान्शन, म्हणजे हे न्यूमरेटर मध्ये आणि हे डिनॉमिनेटर मध्ये. हेच आपल्याला कसं लिहिता येईल, 1/, जर लिहिला आपण तर असं लिहिता येईल tan 3a माइनस tan a. उलट करता येईल, 1/, लिहिलेला आहे. मग न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला घेता येईल. 1/tan 3a इंटू tan a असं लिहिता येईल. म्हणजे दिस इज इक्वल टू tan a माइनस tan b अपॉन 1/tan a इंटू tan b ह्या फॉर्म मध्ये येतं. मग 1/,
कशाचं एक्सपान्शन इथं मायनस आहे म्हणजे टॅन ऑफ 3a मायनस ए म्हणजे टॅन ऑफ a मायनस बीचं एक्सपान्शन आणि 1 काय होतं टॅन 2a आणि 1 टॅन म्हणजे काय आहे कॉट इट इज इक्वल टू काय आहे कॉट ऑफ 2a म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड मिळालेलं आहे राईट हँड साईड मिळालेले आहे. आणि आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ 13 नंबरचं एक्झाम्पल आहे. थर्टीन नंबरचं सुद्धा एक्झाम्पल विचारलं जातं. 13 नंबरचं एक्झाम्पल साइन टू थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्याच्यामध्ये काय आहे कॉस 7 डिग्री इंटू कॉस ऑफ 14 डिग्री नंतर इंटू कॉस ऑफ 28 डिग्री इंटू कॉस ऑफ 56 डिग्री इट इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला साइन ऑफ 68 डिग्री अपॉन 16 टाइम कॉस ऑफ 83 डिग्री 16 टाइम कॉस ऑफ 83 डिग्री हे दाखवायचं आहे राईट साइड. लेफ्ट साइड आपण कन्सिडर करू कन्सिडर cos of 7 degree into cos of 14 degree into cos of 28 degree into cos of 56 degree हे कन्सिडर करू. मग आपल्याला 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा जर वापरायचं असेल तर यात साइन नाही आहे 2 टाइम्स साइन मग त्याने काय करू आपण मल्टिप्लाय डिवाइड करू म्हणजे काय करता येईल 2 टाइम्स साइन ऑफ 7 डिग्री इंटू कॉस ऑफ 7 डिग्री आणि काय येणार इंटू कॉस ऑफ 14 डिग्री इंटू कॉस ऑफ 28 डिग्री इंटू कॉस ऑफ 56 डिग्री मल्टिप्लाय केलं आपण याने म्हणून डिवाइड सुद्धा करावं लागेल 2 टाइम्स साइन ऑफ किती 7 डिग्री. मग इथे काय वापरता येईल 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इट इज इक्वल टू साइन टू थिटा. We have 2 times sin theta into cos theta it is equal to काय आहे sin 2 theta हा फॉर्म्युला वापरायचा. मग 2 theta थिटा किती येतात 7 डिग्री त्याचा 2 टाइम म्हणजे किती होणार आहे 14 डिग्री होणार. दिस इज इक्वल टू साइन ऑफ 14 डिग्री येतात आणि इंटू पुढचा कॉस ऑफ 14 डिग्री इंटू कॉस ऑफ 28 डिग्री आणि इंटू कॉस ऑफ 56 डिग्री आपण किती आहे 2 टाइम्स साइन ऑफ 7 डिग्री. आता पुन्हा आपल्याला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल कारण याच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल आपल्याला. मग 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करू दिस इज इक्वल टू 2 टाइम्स साइन ऑफ 14 डिग्री इंटू कॉस ऑफ 14 डिग्री into cos of 28 degree into cos of 56 degree आणि अपॉन 2 into 2 times sin 7 degree. इथं परत 2 times sin theta into cos theta हा फॉर्म्युला वापरता येईल. मग sin of 2 theta 2 times 14 डिग्री म्हणजे किती येणार आहे 28 डिग्री into cos of 28 degree into cos of 56 डिग्री आणि अपॉन 2 into 2 4 into साइन ऑफ किती येणार आहे 7 डिग्री. इथं आता परत आपल्याला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचा मग किती येणार 2 टाइम्स साइन 28 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री आणि इंटू कॉस 56 डिग्री अपॉन 2 into 4 किती येतं 8 लगेच घेते साइन ऑफ 7 डिग्री. मग किती येणार इथं साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे 28 into 2 किती होतं 56 होतं. दिस इज इक्वल टू काय येणार मग दिस इज इक्वल टू साइन ऑफ 56 डिग्री इंटू कॉस ऑफ 56 डिग्री आणि खाली 8 टाइम साइन ऑफ 7 डिग्री. आता परत काय करायचं 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करू 2 टाइम्स साइन 56 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री
आपण 2 × 8 किती होतं 16 टाइम साइन ऑफ 7 डिग्री. तर 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा किती येणार आहे साइन ऑफ 2 थिटा. साइन ऑफ 2 थिटा म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 56 × 2 किती होतं 12 1 काय आणि 10 आणि 1 11 112 डिग्री. आपण किती 16 टाइम साइन ऑफ किती आहे 7 डिग्री. तर आपल्याला काय दाखवायचं साइन ऑफ 68 डिग्री आपण 16 आहे आणि कॉस ऑफ 83 डिग्री. तर 112 डिग्री आपल्याला 180 मायनस असं लिहिता आहे. म्हणजे 180 मायनस किती घ्यावं लागेल आपल्याला इथे 8 आणि 68 म्हणजे किती येतं साइन ऑफ 180 मायनस 68 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला वरचा अँगल. आणि नंतरचं 16 टाइम साइन ऑफ 7 डिग्री. साइन कसं लिहिता येईल 7 डिग्री 90 डिग्री मायनस 7 डिग्री. 90 डिग्री मायनस 7 कसं येणार आहे 83 डिग्री असं येणार. आणि दिस इज इक्वल टू साइन पाय मायनस थिटा इक्वल टू काय आहे साइन थिटा येतं म्हणजे साइन ऑफ 68 डिग्री येतं. खाली 16 इथे साइन 90 मायनस थिटा म्हणजे काय कॉस आहे. कॉस ऑफ काय आहे 83 डिग्री. हे रिक्वायर्ड आपलं आलेलं आहे. ह्या टाईपचं सुद्धा एक्झाम्पल विचारलं जातं आणि बाकीचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.